भाडेवाढीच्या संदर्भामध्ये एस.टी. महामंडळातील मला तुम्हाला प्राखऱ्याने सांगायचं आहे, सरकार मायबाप आहे आणि भाडेवाढीमध्ये ज्या प्रकारे 10 रुपयाची भाडेवाढ 11 रुपये करण्यात आलेली आहे, त्यापुढे जाऊन आमचं म्हणणं असं आहे की 11 रुपये नाही, भाडेवाढ 15 रुपये करा. 11 म्हणजे 1 रुपया भाडेवाढ नाही, 5 रुपये करा. 11च्या जागी 15 करा. परंतु कायदेशीर प्रक्रिया आपल्याला पार पाडावी लागेल. एस.टी. कष्टकरी जनसंघ हा 68,000 कष्टकऱ्यांचा जनसंघ आहे आणि करार व्हायला पाहिजे त्या विषयाचा की ही भाडेवाढ करण्यामागे काय उद्देश आहे. कारण आम्ही वेतन आयोग मागत आहोत. वेतन आयोग करताना सुद्धा आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही भाडेवाढ करा. आम्ही करार नाकारत आहोत. करार पद्धती आम्ही नाकारलेली आहे. म्हणून भाडेवाढ करत असताना आमच्या खिशात 7वा वेतन आयोग द्या आणि 8वा वेतन आयोग महाराष्ट्रातील तमाम कष्टकऱ्यांना, सगळ्याच विभागातल्या राज्य कर्मचाऱ्यांना, महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात आणि त्याचबरोबर एस.टीतल्या कष्टकऱ्यांना देण्यासंदर्भात सुद्धा समिती गठीत करा. कारण भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी समिती गठीत केली आहे. टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार टीका करत आहेत. उद्धव ठाकरेचे गळालेली संघटना, माणसं नाहीत, इकडून तिकडून जमा करून एस.टीतले कष्टकरी नसताना एखाद्या डेपोमध्ये 2-5 लोक उभं करून जे ढोंगबाजी आंदोलन सुरू केलं त्यांनी. कारण त्यांच्या आंदोलनामध्ये लोक जाण्याचा प्रश्नच नाही. ह्या दोन्ही पुढाऱ्यांमुळं त्यांच्या सरकारच्या काळामध्ये 124 एस.टीतल्या कष्टकऱ्यांनी जीव बलिदान दिलेलं आहे वेतन आयोगासाठी, विलिनीकरणासाठी. त्याच्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेचं राजकारण ते आमचं गुराखी साहित्यामध्ये एक गोष्ट आहे. म्हणजे एक म्हण आहे, म्हणजे भाई केशवरावजी धोंडगे गुराखी गडावर ज्या वेळेस बोलायचे तर त्यावेळेस अनेक वेळेस अशी चर्चा व्हायची ते म्हणजे जर नाक नसल तर भोक आहे, नाक नसल तर भोक आहे, नाक नसल तर भोक आहे हवा घ्यायला. ज्या लोकांना नाकारलं, ज्या लोकांना वैचारिकदृष्ट्या लोकांनी लाथाडलं, असे लोक टीका करायला निघालेत. 124 कष्टकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या. परंतु आज आम्ही म्हणत आहोत शासनाला, तुम्ही रितसर करार करा. रितसर तुम्ही कष्टकरी जनसंघाला चर्चेला बोलवा. त्यासोबत जो MOU असतो, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, त्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये स्पष्टता येऊ द्या की तुम्ही 7वा वेतन 8वा वेतन आयोग देणार. त्याचबरोबर तुम्ही 11 रुपये भाडेवाढ नाही, आम्ही तर म्हणत आहोत तुम्ही भाडेवाढ 15 रुपये करा. आम्ही समर्थन करतो, परंतु सर्वांकष सगळ्यांचा विचार करा. आणि त्याचबरोबर मला सांगायचं आहे की विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थिनीवर ही भाडेवाढ नाही आहे. स्वातंत्र्य सैनानींवर भाडेवाढ होण्याचा प्रश्नच नाही आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींवर, त्याचबरोबर जो कष्टकरी वर्ग याच्यामध्ये येतो कन्सेशनमध्ये, त्यांना फार फटका बसण्याची काही कारण नाही आहे. त्याच्यामुळं राजकीयदृष्ट्या काहीतरी उभं करायचं हे असं चाललेलं आहे. म्हणून मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना मी विनंती करतो. आम्ही अनेक वेळेस त्यांना फोन करत आहोत, परंतु त्यांचं बिझी शेड्यूल असावं. तातडीनं आज उद्यामध्ये ती बैठक व्हावी आणि वेतन आयोगावरही चर्चा व्हावी, तेही निश्चित व्हावं. कारण विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जी बैठक घेतली होती, ज्याच्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा होते आणि त्यावेळेस हे ठरलं होतं की येणाऱ्या काळामध्ये विचार केला जाईल. कारण लक्षात घ्या, 3-3.5 कोटी 3200-3300 कोटी म्हणजे सरकारकडून आम्हाला येणं आहे एस.टीला, एस.टी. महामंडळाला. त्याचबरोबर एस.टी. महामंडळाकडून आमच्या एस.टी. बँकेला 150 नाही 250 कोटी रुपये येणं आहे. त्याच्यामुळं आड्यात नाही तर पवऱ्यात कोठून येईल, आड्यात नाही तर पवऱ्यात कुठे येईल. आमच्या लेकराबाळाचे जे आमचे कष्टकरी आहेत त्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैशाचं, सगळ्या गोष्टीचं हे होते, परंतु पैशाचं ढोंग होऊ शकत नसते. त्यामुळं ह्या काळामध्ये लवकरात लवकर जे आहे 10 रुपये 11 रुपयाच्या ऐवजी 15 रुपये भाडेवाढ करा. पण वेतन आयोगही द्या आम्हाला, एस.टीसाठीचे आमचे पैसेही द्या आणि हे करण्यासाठी चर्चेला सामोरं या, अशी मी परिवहन मंत्र्यांना विनंती करतो. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे
ज्या प्रकारे राजकारण केलं चाललंय, बीडला बदनाम केलं चाललंय, त्याचबरोबर वंजारी समाजाच्या भावांना विविध मार्गाने टार्गेट केलं चाललंय. अहो, हे क्लास डिस्क्रिमिनेशन आता सुरू झाले. ज्या लोकांची काय पत आहे महाराष्ट्रामध्ये, पत नसलेले लोक आता सांगत आहेत, वैद्यकीय शिक्षण कोणती पदवी नसलेले लोक आता येऊन सांगत आहेत. काय सांगत आहेत तर म्हणे ICU मध्ये कोणत्या रुग्णाला ठेवावं नाही ठेवावं. अहो, जेव्हा ज्युडिशियल कस्टडीमध्ये असतं तेव्हा त्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आणि जेल अथॉरिटीचं ते अधिकार असतो, परंतु स्वतः जेल अथॉरिटीच्या पेक्षा वर कोर्टाला इन्फ्लुअन्स करेपर्यंतची ही चर्चा आहे. कोर्टापेक्षा आपण मुजोर झालोत का? प्रसिद्धीसाठी मुजोरी. त्याचबरोबर असं बोललं चाललंय, कोणीतरी आणखीन एक दुसऱ्या सामाजिक कार्यकर्ते आले, म्हणजे काल ते कोणत्या दमानिया नावाच्या कार्यकर्त्यानं आता दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्या स्वतः डिक्लेअर. अहो, तुम्ही डिक्लेअर व्हायले, पण तुमचा गुड गव्हर्नन्ससाठीचं काम काय? तुम्ही काय कधी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्तांचे अधिकार, अनुसूचित जाती जमातीवरले अत्याचार, तुम्ही कुडमुडे ब्राह्मण भिक्षुकी करणारे त्यांच्यासाठी कधी लढलेली माणसं आहात का? तुम्ही फक्त स्वतःची बडेजाव चमकोगिरी करणारे लोक येऊन म्हणतात की 26 अधिकारी पसंतीचे आणले, परत तो धस म्हणतो की मी जाऊन 300 अधिकारीची काय नावं सांगतो. मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन कोणीतरी येऊन सांगते की मी अजितदादा पवारांना जाऊन भेटतोय. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे की एक लक्षात ठेवा, तुम्ही कास्ट डिस्क्रिमिनेशन, क्लास डिस्क्रिमिनेशन करण्याच्या भानगडीत पडू नका. हे तोलणारं नाही. आणि लक्षात ठेवा, भगवान बाबाचे भक्त आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त खंबीरपणे जे आहेत, भटक्या विमुक्तांचे अधिकार, भटक्या विमुक्तांना उघड्यावर पडू देणारे नाहीत. आम्ही सुद्धा मुठ बांधून तयार आहोत. लक्षात ठेवा, कायद्याचं राज्य आहे, कोणी न्यायालयापेक्षा मोठं नाही. आणि मला म्हणायचंय की जसं ते म्हणतात ना, मिक्की माऊस क्लब हाऊस सारखं त्या जरंग्यानं काहीतरी म्हणायचं, या धसनं काहीतरी म्हणायचं. अरे काय हे मिक्की माऊस क्लब हाऊस सारखं चालवलं यांनी. अहो, म्हणून पुन्हा एकदा मला डबल म्हणावं असं वाटतंय, ही कोण माणसं आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध शरद पवार, काय ते पुढारी शरद पवार असोत, की हे असे जे ऑफ सीझनवर राजकारण नाही म्हणून मराठा इतर मुख्यमंत्री झाला कोणी, की ह्या सगळ्या गोष्टी उगवायच्या, त्या फुलवायच्या आणि महाराष्ट्रामध्ये अघटित काहीतरी घडल असं राजकारण तयार करायचं. हे मराठा इतर मुख्यमंत्री आला की हे सगळं करत बसतात. हे राजकारण करणाऱ्या लोकांना मला हेच म्हणायचं आहे, ही लोक आहेत ना, नाक नसलं ना हे नाक तर भोक आहे, नाक नसलं ना तर भोक आहे वाज घ्यायला, असे म्हणणारे माणसं आहेत. तर मी भाडेवाढीचं समर्थन करतो. धस असेल किंवा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांचं मी निषेध करतो. वंजारी समाजाला टार्गेट होऊ दिलं जाणार नाही. दमानिया बाईंना मला विचारायचंय, एखाद्या वेळेस लातूरकडे बी बघायचं, तिथं आमचं भटक्या विमुक्ताचं लेकरू मारल्या गेलेलं आहे, तिथली SITचं काय होय? बघा, हे सगळ्या गोष्टी निंदनीय आहेत. हे क्लास डिस्क्रिमिनेशनचा भाग आहे. हे कायदेशीर दृष्ट्या आणि देशाची बदनामी करणारी ही माणसं तयार झालीत आता. हे सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते, देशाची बदनामी. धसच्या कुटुंबातलं आपण बघलं कशा प्रकारे काय होतं त्या आमच्या पारधी आईसोबत वर्तन. त्याचबरोबर आता एक टोळी पकडल्या गेलेली आहे पुण्यामध्ये. कोणाची? तर वाट मारण घरफोड्या करणारी. तर त्या टोळीमधला माणूस प्रमुख मोरक्या, त्याचं माझ्याकडे प्रेस नोट आहे पोलीसचं. या धसचा फोटो, त्याचे फोटो त्याच्या गाडीवर. हे बघा, एक बोट आहे की नाही घालून हलवू नाही, 4 बोटं आपल्याकडे राहतात. एक बोट घालून हलवू नाही, 4 बोटं आपल्याकडे राहतात. हे ध्यानात ठेवा. आज जरी माझ्या वंजारी समाजाला टार्गेट करीत असाल तर कायदा तुम्हाला माफ करणार नाही, कायदा तुम्हाला माफ करणार नाही, कायदा तुम्हाला माफ करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.